साहेबांचं देखील इथे आगमन होत आहे. या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावर आपण जे मान्यवर पाहतोय त्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जय बोले वॉटर सप्लायचे ओनर ज्यांच्या माध्यमातून पाण्याची सुविधा आम्हाला पुरवली गेलेली आहे, आर्या शरद पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाण्याची सुविधा जी पाहतोय ती आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केलेली आहे. पाणी हे जीवन आहे, जल हे तो कल आहे. शत्रुक्षण सजवण्याच्या तयारीमध्ये आपण बघतो जनमन सरोली संघ आणि लगेच शिवचोरबा कोण संघाने आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. हर्ष दिलवून जय पारदेव गोवे आयोजित जय पारदेव चषक 25-26 दिमागदार आपण पाहत आहोत. स्कोरच्या भूमिकेत स्वराज पाटील तर कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जॉईन होतील माझे सगळे समालोचक विशाल पाटील. विशाल पाटील वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे कॉम्बॉक्स मध्ये. सरोली मैदानावर सरोली संघाने कालचा दिवस गाजवला होता आणि सरोली मैदानावर खरं तर सरोली संघाचं तगडं आव्हान कोण संघासमोर देखील असणार आहे. जानमान सरोली असा एक संघ आहे, या संघाला घरच्या मैदानावर हरवणं तेवढं सोपं नसणार आहे. कारण ज्याप्रमाणे या टीम इंडियाला इंडियामध्ये जाऊन हरवणं कठीण असतं, टीम ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन हरवणं कठीण असतं आणि इथे मात्र जानमान सरोलीला त्यांच्या होम ग्राउंडवर हरवणं तेवढंसं सोपं नसणार आहे. काय वाटतं? अतिशय चांगला उल्लेख केला तुम्ही, कारण सातत्याने आम्ही पाहिले, कारण जेव्हा की सरोली टीम त्यांचा होम ग्राउंडवरती खेळते आणि नेहमीच सर्वोत्तम खेळ आपण त्यांचा पाहिलेला आहे. पण एकंदरीत जर आपण पाहिलं ही स्पर्धा त्यांनी गाजवलेली, आज ती संधी आहे, ज्या संधीची वाट, ज्या संधीसाठी मेहनत इतके दिवस झाले सरोली टीम करत आहे, कुणगाव टीमकडे आज दोन्ही टीम्सकडे ही संधी आहे की आज चॅम्पियन बनण्याचा स्वप्न आपण पूर्ण करू शकतोय. बट या संधीचा फायदा कोण घेईल? कारण दोन्ही टीम्सने ना डॉमिनेटिंग क्रिकेट या स्पर्धेमध्ये आतापर्यंत खेळलेला, बट मजा आली या मॅचमध्ये तुम्हाला सर. नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्ट, कारण या स्पर्धेचा विचार केला तर दोन्ही संघाने बेस्ट खेळलेला आहे. कारण औषधिक परफॉर्मन्स दोन्ही संघांचा पाहायला मिळालेला आहे. आखरी जो जिता वही सिकंदर, कुठला संघ या स्पर्धेमध्ये सिकंदर बनेल? नक्कीच जी वाट प्रतीक्षा केली जात होती ती प्रतीक्षा आता मात्र संपलेली आहे आणि आता मात्र महामुकाबल्याला सुरुवात झाली होती. त्या ज्या आपण अगोदर बघितल्या त्या छोट्या मोठ्या लढाई होत्या, मात्र हे आता महायुद्ध रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. येस, महामुकाबला जय पारदेव चषक 2025 फायनल मॅचला अगदी थोड्याच वेळा सुरुवात होईल. विशेषतः मी सर्व आमच्या मान्यवरांचे आभार व्यक्त करेन, कारण तुमचा पाठिंबा आम्हाला स्पर्धे मिळाला आणि त्या पाठिंब्याच्या जोरावरती ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होण्याच्या मार्गावरती आहे. कारण या स्पर्धेकरिता फार मेहनत घेतली हर्ष दिलवान जय पारदेव गोवे टीमने. फार कमी वेळेमध्ये डिस्कस केलं, डिसिजन घेतला की 2 दिवसाची स्पर्धा आपल्याला करायची आहे. डिसिजन घेतल्यानंतर त्याच्यावरती मेहनतही केली आणि 2 दिवसीय ही दमदार स्पर्धा आपण पाहिली हर्ष दिलवान जय पारदेव गोवे टीमच्या माध्यमातून. कारण तुम्हाला सर सांगण्यासारखी ही देखील गोष्ट आहे की एखादं स्वप्न पाहणं आणि एखाद्या स्वप्नाला पूर्ण करणं यामध्ये फार मोठा अंतर असतो. आणि बघा काही कॅश प्राइज स्पेशली हर्षद 11 जय पारदेव गोवे टीमकडनं कॅश प्राइज आहे की हर्षद चौधरी, सरजूदादा पाटील, नितेश दादा पाटील आणि सनीश दादा पाटील यांचे कटआउट जिथे लागलेले आहेत ना तिथे अगर डायरेक्टली बॉल हिट झाला त्या बॅटरला 1111 पहिलाच बॉल ड्रायव्हिंग लेंथ ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग, सिंगलने ऑफ द मार्क झाला हेमंत. नक्कीच सिंगलने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करताना आपण बघतो हेमंत काराले याची मागची इनिंग जर बघितले तर 19 धावा त्यांनी कुठून काढल्या त्यांनी ती मॅच विनिंग इनिंग देखील ठरलेली आहे. कारण पेपलर संघाच्या सगळ्या मोठ्या संघाला त्यांनी पराभूत करण्यासाठी आपण बघितलं तर मोलाची भूमिका बजावली होती. आणि सॉफ्ट अँड ड्राईव्ह, आता ही फिल्डर येतात बट गॅप भेदला, बॉल दरम्यान डीप कव्हरला चाललाय आणि अखेरता जर आपण पाहिलं तर बॉल निघून गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. 4 परफॉर्मन्स पाहायला मिळालं होतं. खरं तर आपण बघितलं पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं, मात्र अखेर चेंडूचा विजय झालेला आहे. आणि फटका जर आपण पाहिलं तर फक्त टाइम गेलो होतं मंगेशने, चौकार येतोय.
आता स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, आउट आउट, बट पंच सहमत नाही आहेत. आणि तसेच संदेश दादा कराळे साहेबांनी सांगितलं की जर कोणगाव टीम या स्पर्धेवरती आपलं नाव टाके तर दादांकडनं एक बोकड दिला जाईल. क्या बात आहे. म्हणजे संध्याकाळच्या मेजवानीची व्यवस्था आतापासून झालेली आहे, फक्त मॅच जिंकायची आहे. म्हणजे उद्याची 30% आजच साजरी होईल जर संघाने फायनल जिंकली तर. एक्झॅक्टली. स्विच हिटचा फटका, बॉल हवेमध्ये. आता फिल्डर पाठलाग करतायत, डीप बॅकवर्ड पॉइंटला चान्स नाहीये, बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. फर्स्ट ओव्हर, आक्रमक सुरुवात या जोडीची. हेमंत बाटमध्ये चौक. कार्यालयाच्या बॅटमधून चौकार आणि या अगोदर मंगेशच्या बॅटमधून देखील चौकार पाहायला मिळाला. फ्लाइंग स्टार्ट आपण बघतोय. स्वप्न सुरुवात सध्या शिवचरुबा कोण या संघाची. आणि सुरुवात महत्वाची होती कारण 5 ओव्हरचा सामना आहे. जर एक चांगलं टोटल बनवायचं तर त्याकरिता स्टार्ट मॅटर करतो आणि स्टार्ट चांगला. आता पुन्हा एकदा वाईड ऑफ ऑप्शन जागा दिली आहे आणि या बॉलला आता जागा दाखवली हेमंतने. पुन्हा एकदा बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा एकदा एक दमदार फटका, चौकार, 4. पायावर जाऊन वजन ट्रान्सफर केलं होतं आणि जागा बनवली होती आणि जागा बनवून हा जागा दाखवली देखील चेंडूला. आपण स्कर ऑफ द विकेट हा फटका पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग सुरू आहे. बॉलचा अगदी मेरिट वरती खेळतो हेमंत. आता रिव्हर्स स्वीप, क्या बात है, वाह हेमंत वाह. आणखीन एक कलात्मक फटका. हेमंत पडलाय पण त्याने या पहिल्या षटकामध्ये कोणगाव टीमला उभं केलं. कारण एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 4 चौकार या पहिल्या षटकामध्ये आणि एक दमदार सुरुवात या फायनल मॅच मध्ये टीम शिवचेरोबा कोणची. बिकॉज एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 18 विदाउट लॉस टीम शिवचेरोबा कोण. थँक्यू डीजे. तसेच कुणगावचा क्रिकेटचा इतिहास जर आपण उचलून पाहिला तर नो डाऊट जो नाव नेहमीच मोठ्या आदराने आणि सन्मानाने घेतला जातो असे आपले आवडते परेशजी महाजन सरांच्या माध्यमातून शुभेच्छा. प्लस जर कुणगाव टीम या फायनल मॅचमध्ये बाजी मारते तर सरांकडूनही 2000 रुपयाचे रोख पारितोषिक देण्यात येईल. क्या बात आहे. मात्र सुरुवात आपण पाहतोय चांगली पाहायला मिळते. पॉवरच्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल सुरुवात इथे मात्र शिवचरुबा कोण संघाने केलेली आहे. हेमंत कराले यांनी मागील इनिंगमध्ये 49 धावा कुठून काढल्या होत्या आणि तिथूनच जणू काय पुन्हा एकदा विशाल खेळायला सुरुवात केलेली आहे. जबरदस्त वाटेल. मी ते सांगितले ना की अगदी कमी वयापासून त्याची ती सुरुवात आणि त्याची ती मेहनत, त्याचा तो सराव आणि तोच खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळतो. कारण ते म्हटलं जातं ना की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सराव कराल, मेहनत कराल तर रिझल्टही तुम्हाला नेहमीच प्रॉपर मिळेल. दरम्यान सनीज पाटील साहेबांचे ते आगमन होतंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सागर भोईर आपण बॉलिंग ट्रॅकवर दुसऱ्या षटकासाठी आलेलं आहे. इथे मात्र केवळ टर्न केलेल्या चेंडूला दिशा दाखवली. मात्र इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे आणि पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा बसतोय तू कोणगाव या संघाला. आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम सनीज पाटील. हे आपण पाहू शकता सनीज पाटील साहेबांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. विशाल विकेट टेकर गोलंदाज सागर भोईर नेहमीच राहिलेला आहे. आपण बघितलं ना विकेट मिळून दिलेलं आहे. पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त करून देताना आपल्या संघाला. आणि आज नशिबाची देखील साथ ना दोन्ही टीम्सला हवी आहे. आणि नशिबाची साथ मी म्हणेन सागर भोईर आणि सरवली टीम सोबत. बिकॉज फुल टॉस आणि फुल टॉस वरती विकेट आणि ती देखील कोणाची विकेट. ज्या बॅटरने आज फार इम्प्रेसिव्ह बॅटिंग केलेली आहे याआधी मंगेश, तो दरम्यान बाद झाला. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 कुमार म्हात्रे.
क्रमांक 3 वरती. आज मॉर्निंग सेशन मधली मॅच मला आठवते, 8 मध्ये 36 बनवलं होतं कुमार म्हात्रेने आणि जेव्हा बॅटिंग करण्याकरिता दुसऱ्या मॅच मध्ये आला तेव्हा एक षटकार आला होता. आज कुमारची देखील बॅट चालली आहे, पण या फायनल मध्ये कितपत तो योगदान देऊ शकेल की सागर भोईर आपल्याला आणखीन चांगली बॉलिंग या ओव्हरमध्ये करताना दिसेल. आणि तुम्हाला जर एक गोष्ट विचारेन की ज्याप्रमाणे स्टार्ट झाला, काय वाटतंय, कोणता आकडा माइंडमध्ये येतोय तुमच्या? ही स्टॅट आपण पाहिलेलं मात्र इथून सागर भोईर ज्याप्रमाणे लयमध्ये पाहायला मिळतोय, तर असं वाटतंय की कमी धावांपर्यंत रोखण्याचा सर्व संघाचा प्रयत्न असेल, मात्र कोण संघ जास्त धावांकडे आगेकूच करेल इथे मात्र दिशा भरकटणे. आणि हेच आपण चर्चा करत होतो की क्रिकेटमध्ये काही घडू शकतंय. सन्माननीय अशोकजी लोंढे साहेबांच्या वतीनं एक कॅश प्राइज अनाऊन्स झालं. कुमार म्हात्रेच्या प्रत्येकी सिक्सरसाठी साहेबांकडून 500चं रोख पारितोषिक. क्या बात आहे. कुमार म्हात्रे आणि पहिल्याच सामन्यामध्ये अगदी धावांची बरसात केली होती आणि तोच फलंदाज सध्या स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. सागर भोईर बॉलिंग ट्रॅकवर. लॉर फुलटा चेंडू समोर केलेल्या चेंडूला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन रिझनमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतं. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलनी ऑफ द मार्क होतोय कुमार आणि सिंगलने कोण संघाची धावसंख्या पोहोचते ती 21 वर. विकेट पडल्या बॉलवरती आणि तोच आत्मविश्वास आता सागर भोईरचा बॉलिंगमध्येही पाहायला मिळतोय. आणि स्पेशली ग्रामीण क्रिकेटमध्ये सागर भोईर या नावाला कोणत्याही परिचयाची कधीही आवश्यकता लागलेली नाही आहे. कारण आज जर आपण विचार केला तर सरवली क्रिकेटला बाहेरही हायलाईट करण्याचं कार्य सागर भोईरने केलं. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर लेग बिफोर विकेट हॅट्रिक कंप्लीट करणारा बॉलर, बोल्ड विकेट हॅट्रिक कंप्लीट करणारा बॉलर आणि एकमेव असं गोलंदाज पाहतोय की त्याच्या नावे हे 2 विक्रम आहेत. इथे मात्र चेंडूला भिरकवून दिलेला आहे. चेंडू निघून जातोय सीमा बार. हवाई फायर आणि हा चेंडू जातोय सीमाच्या बाहेर. सागर भोईरच्या विरुद्ध आक्रमण पाहायला मिळतं. फलंदाज हेमंत करारे आज हेमंत करारे विशाल थांबायला तयार नाही. जणू काय आपण बघतोय जणू काय तू घरूनच सेट होऊन आलेला आहे. नाही, घरून नाही म्हणू शकत, राजस्थानवरून तो आला, राजस्थानवरनं सेट होऊन आला. कराळेचा बॅटमधनं करारा फटका सिक्सर येतोय. पण विकेट हवी आहे सरवली टीमला, कारण हेमंतची विकेट जितक्या लवकरात लवकर काढली जाईल ते सरवली टीमसाठी चांगले. बट कोणगाव टीम म्हणत असेल की आज हेमंत अंतिम चरणापर्यंत खेळला पाहिजे. हेमंतची विकेट दोन्ही संघाच्या दृष्टीने नक्कीच खूपच महत्वाची आहे. इथे मात्र आपण पुढे येऊन फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. क्षेत्ररक्षण जोपर्यंत चांगलं पाहायला मिळतंय तोपर्यंत एकच सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल वाढते. कोणगाव संघाची धावसंख्या एका धावने पोहोचते ती 27 वर. स्पेशली जर आपण विचार केला हेमंतची बॅटिंग ज्या प्रकारे तो खेळतोय, स्पेशली फील्डला भेदण्याचं कार्यही तो करतोय. असं नाहीये की एक बॅटर म्हणून फक्त एखाद्या रिजनला तो फेवर करतोय. आपण स्विचिकचे फटकेही पागले, स्ट्रीट डाऊन द ग्राउंड स्ट्रीक ही पागला, त्यानंतर ऑनसाईडलाही फटका पागला. ही त्याची कलात्मकता आहे. भरपूर सारे स्ट्रोक्स त्याच्याकडे आहेत आणि आतापर्यंत त्याप्रमाणे त्याने बॅटिंगही केलेली आहे. म्हणून जो मी उल्लेख केला की या इनिंगमध्ये ना जर हेमंत खेळला तर कुठेतरी एक चांगला ड्रोल पगल्या सत्रामध्ये बनवू शकतोय. बट हेमंतची विकेट जर टीम सरवली लवकर काढू शकली तर कमी टोटलवरती जी थांबवण्याची मनशा आहे ना ती पूर्ण होऊ शकते. अगदी बरोबर. दरम्यान सामनाकर फलंदाज कुमार म्हात्रे. इथे लॉर फुलटा चेंडू आहे. समोर केलेला चेंडूला गॅप मधून चेंडू निघून जाईल डाऊन द ग्राउंड. स्ट्रेट हिट, सीधी बॅट, नो बकवास, चौकार. आणि चौकारांची हॅट्रिक जरी कंप्लीट केली ना तरी सुद्धा महाराष्ट्र पोलीस सन्माननीय अशोकजी लोंढे साहेबांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल कुमार म्हात्रेला. कुठेतरी अकॉर्डिंग टू फील्ड प्लेसमेंट बॉलिंग देखील व्हायला हवी, कारण ज्या प्रकारे बॉलिंग आतापर्यंत झाली, फील्ड प्लेसमेंट विपरीत आणि बॉलिंग विपरीत झालेली अशी गोष्ट झालेली आहे. थोडे चेंजेस आणणं आता महत्त्वाचं झालंय तुम्हाला सर. नक्कीच काहीतरी आता बदल करावा लागेल. गोलंदाजीमध्ये वापसी करावी लागेल सागर भोईर याला. इथे मात्र मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडू निघून जाईल सीमा पार. थर्ड रिझन मधून चौकार. लक फॅक्टर देखील ऑन होताना नशिबाची साथ देखील कोण संघाच्या फलंदाजांना मिळते. ते 35 धावा 35.
चिमुकल्यांना विनंती असेल की आपण फटाके लगेच वाजवायचे नाहीत. चिमुकले नवे मोठे प्रेक्षक दिसतात. विनंती असेल की प्लीज फटाके वाजवू नका. खेळ समाप्त झाला 2 षटकांचा अखेर तास. स्कोरकार्ड आता 35 पाहायला मिळतो आणि या पहिल्या सत्रामध्ये अजूनही येत्या 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आपल्याकडे वेळ आहे सो तोपर्यंत आपण शुभ सन्मान करूया. आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता ज्यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. एक यशस्वी उद्योजक, समाजसेवक आणि तथा जर आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये महत्त्वाचं योगदानही ज्यांचं आम्हाला लाभलं आहे, सन्माननीय संतोष तुळशीराम पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. आणि मेगा सत्कार करण्याकरिता मी विनंती करतो नितेश दादांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान शाही सत्कार करायचा आहे. महत्त्वाचं योगदान, यशस्वी उद्योजक आहे, तसेच समाजसेवेमध्ये साहेब नेहमीच अग्रेसर आहेत आणि आज त्यांची ही मुळाची उपस्थिती आणि त्यांचा हा शुभ सन्मान नितेश पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातो आहे. कारण मी उल्लेखही केला की आमच्या सर्व मान्यवरांचं महत्त्वाचं योगदान आम्हाला लाभलं आहे आणि त्या जोरावरती ही स्पर्धा आपल्याला यशस्वीरित्या संपन्न होण्याचा मार्गावरती पाहायला मिळते. त्यानंतर माझी उपसरपंच आणि तसेच आमचे गुरुवर्य सन्माननीय विभाकरजी पाटील सरांचा आपण सन्मान करणार आहोत आणि सन्मान करण्याकरिता हनुमानजी पाटील दादांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते माझे उपसरपंच तसेच आमचे गुरुवर्य आणि अनेक विद्यार्थ्यांना ज्यांनी घडवले असे सन्माननीय विभाकरजी पाटील सरांचा सन्मान आपण करायचा. थर्ड ओव्हर जयेश पाटील तयार होतोय. कारण जेव्हा जेव्हा सरवली टीम अडचणीमध्ये असते तेव्हा तेव्हा कॅप्टन जयेशकडे पाहतात आणि जयेश तयार होतोय बॉलिंग मार्कवरती. कारण सरसा आपण तसावरती करूया. विभाकरजी पाटील सरांचा सन्मान निर्माण केला जातो. महत्त्वाची उपस्थिती सरांची आज या अंतिम दिवसामध्ये आहे. त्यानंतर आता मॅचकडे आपण वळणार आहोत. जयेशला पागल्यानंतर प्रत्येकी सरवलीकरांना खऱ्या अर्थाने आमदार चषक बल्ल्याने आठवतो, जिथे फायनल मॅचमध्ये RCC रायचा अगेन्स्ट 6 मध्ये 6 धावा डिफेंड केलं होतं आणि 5 धावांनी ती मॅच जिंकून दिली होती सरवलीला. जयेशचा पगलाच बॉल फिरवलाय बॉल कटरने सुरुवात, डॉट बॉलने सुरुवात. चांगली सुरुवात आपण पाहतो या जयेश पाटीलला, ज्याच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास पहिल्या चेंडूवर त्यांनी सार्थ अडवला आणि खरं तर अशाच निर्धाव चेंडूचा आता भरणा त्याला करावा लागेल, पर्सेंटेज वाढवावं लागेल डॉट चेंडूचा. पगलाच बॉल फिरवला, हीच त्याची ओळख आहे. कटर भरपूर चांगल्या पद्धतीने टाकतो आणि स्पेशली रायटी बॅटर्स अगेन्स्ट जास्त कारगर असतो जयेश. डॉट बॉलने सुरुवात. आता बॉल हवेमध्ये आहे, कव्हरला अवी आला आणि कॅच पकडली आहे. महत्वाची विकेट, हेमंत करालेची विकेट काढली आहे जयेशने. मी उल्लेख केला होता जेव्हा जेव्हा सरवली टीम अडचणीमध्ये असते बॉलिंग मध्ये तेव्हा तेव्हा कॅप्टन जयेशकडे पाहतो आणि जयेशने ती विकेट डिलिव्हर केली आहे सरवलीसाठी. महत्वाची विकेट, हेमंत बॅक टू द डगआउट. पहिलाच बॉल स्वीपचा फटका खेळायचा होता, हलकी अपिली दरम्यान करण्यात आली बट लेग बाईज ची सिंगल कंप्लीट केली जाईल. हर्षद चौधरी आपण पाहतोय फील्डमध्ये परिवर्तन करताना, कारण भरपूर अनुभव आहे, एक्सपिरियन्स कंपेनर आहे. दरम्यान आमच्या मान्यवरांचं ते आगमन होतंय. दीपक मुकादम साहेबांचं आगमन झाले आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आपण करत आहोत. 40+ एक जबरदस्त ते खेळाडू देखील आहेत आणि आज त्यांची महत्वाची उपस्थिती, कारण त्यांच्याच गावचा संघही खेळत आहे. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. कुमार म्हात्रे आता स्ट्रायकिंग एंडवरती आले आणि कुमार जसा स्ट्रायकिंग एंडवरती आला तर फिल्डिंगमध्ये भरपूर सारे चेंजेसही आपल्याला पाहायला मिळतात. फील्ड प्लेसमेंट जर आता आपण पाहिले तर सध्या सगळीला डीप मिड विकेटला अवी पाहायला मिळतो, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपल्याला निवा पाटील पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे इनफिल्डमध्ये जर आपण पाहिलं कव्हर्सला हर्षद चौधरी आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर आता एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रेट लॉंग ऑनला आणि एक फिल्डर काऊ फेसला नितीन पाटील आणि अगदी डीप कव्हर आणि लॉंग ऑफचा मधोमध कल्पेश पाटील.
विकेट मिळाली आहे जयेशला. जशी सुरुवात या ओव्हरमध्ये हवी होती ती सुरुवात नक्कीच झालेली आहे, पण महत्वाची ही गोष्ट राहिली की आणखीन या ओव्हरमध्ये 3 चेंडू बाकी आहेत. नेक्स्ट बॉल समोर कुमार, बॅक ऑफ लाईन, टॉप एज, विकेट कीपर सागर येतात, कॅच पकडली जाईल. टीम सरवलीचा कमबॅक. 2 मोठे धक्के दिले जयेशने या ओव्हरमध्ये. टॉपरचे ते 3 फलंदाज बाद झाले. तर जयेश पाटील याच्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वास त्यांनी साथ ठरवला, कारण 2 बिनीचे फलंदाज त्यांनी बाद केले. त्या अगोदर सागर भोईरेने सफलता अर्जित केली होती आणि त्यानंतर 2 विकेट प्राप्त करताना जयेश आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 36 स्थिर आहे आणि हे महत्वाचं षटक राहिले, कारण असं एक षटक सरवली टीमला हवं होतं की ज्याच्यामध्ये विकेट आणि बल्कमध्ये विकेट प्लस इकॉनॉमिकल. हे षटक इकॉनॉमिकल प्लस 2 विकेटही आलेत, कारण या ओव्हरमध्ये जयेशने फक्त एकच धाव दिली, 2 विकेट. आता राज पाटील आलेत बॅटिंग करण्याकरिता. नेक्स्ट बॉल उडवला येत्या क्षणी, राज पाटील इन अँड बॉल आउट, सिक्सर. राजच्या बॅटमधून षटकार आपण पाहतोय. आलेल्या षटकाने त्याने आपला अकाउंट ओपन केलेलं आहे. आगरा में ताज है तो कोणगाव के पास राज है, वहा ताज नाही वहा राज बोले. आणि असं वाटतंय नुकतंच कोणगावला जो फटाक्यांचा माठ आहे तिथनं प्रेक्षक आपले शॉपिंग करून आलेत, कारण जसा मोठा फटका आहे तो फटाकेही वाजतात. सिक्सर येतो. स्कोर कार्ड आता या 7 धावांच्या साह्याने. टीम टोटल आता 42 ऑन द बोर्ड. बघा हे षटक तरी मी म्हणा आतापर्यंत चांगलंच आहे, कारण एक सिक्सर जरी आला असला तरी सुद्धा 5 मध्ये 7च झालेले आहेत. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधला. कमबॅक करून दिला जयेशने या मॅचमध्ये, बट शेवटचा बॉलही महत्वाचा. आणखीन एक स्लॉट मध्ये आहे आणि पाठवला या प्लॉटचा बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. अनदर बिग वन, सिक्सर. आकाश दादांचे पिताश्री सन्माननीय रमेशजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं. मी काकांना विनंती करतो आपण यायचं माणसावरती. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. बट कुठेतरी तुम्हाला सर षटक चांगलं चाललं होतं, बट अंतिम 2 चेंडू राज ज्या प्रकारे क्रीजवरती दाखल झाला, एक मनसेनेच दाखल झाला की जात्या क्षणी बॅट चालवायची आहे आणि बॅट चालली आहे. अगदी बरोबर आपण पाहतोय. खरं तर जयेश पाटीलांनी पहिल्या सुरुवातीच्या 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केली होती, 2 सफलता अर्जित केली होती आणि त्यानंतर पूर्णपणे या षटकाचं पृथ्थकरण इथे बदलताना पाहायला मिळते. 2 षटकारांनी पूर्णपणे या षटकाची आपण पाहतोय वाट लागलेली आहे, कारण 13 धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या आहेत. 3 षटकाची समाप्ती, धावसंख्या 48. चांगली धावसंख्या विशाल पाहायला मिळते 3 फलंदाज जरी बाद झाले असले तरी. एक्झॅक्टली, अगदी बरोबर उल्लेख केला तुम्ही की रणगती फार चांगली आहे, बिकॉज 16 रन पर ओव्हर बनवण्यात आला आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना 3 विकेटही गेलेत, बट तरी सुद्धा 16 रन पर ओव्हर बनवला गेला. याचा अर्थ एकच आहे की बॅटिंग आत्तापर्यंत लाजवाब. कारण या क्षणाला सरवली टीमला बघा मागील षटक चांगलं आलंच होतं, पण अंतिम 2 चेंडू राज पाटीलचे 2 धमाके आपण पाहिले आणि त्या जोरावरती पुन्हा एकदा कोणगाव टीम बॅक ऑन ट्रॅक. अजय पाटील या ओव्हरमध्ये. अजय पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. 3 षटकाची समाप्त झाली. अजय पाटील न्यू बॉलर मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूने वळतोय. थोडासा हलवर चेंडू देखील हाताला गेला होता. चेंडूवर बोटे देखील फिरवली गेली होती. तसेच साईराम आणि निशान लोखंडे त्यांनी सांगितलं की कोणगाव टीमने कोणती जर हॅट्रिक केली, विकेट हॅट्रिक, 4 हॅट्रिक और 6 हॅट्रिक, त्यांच्याकडनं 2000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. कोणगावचे पाठराखे देखील मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. सरवलीचे पाठराखे आपण मोठ्या संख्येने पाहतोय, मात्र कोणगावचे पाठराखे देखील मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहेत. अजय पाटील इथे मात्र आपण पाहतोय समोर खेळलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक अभित इथे सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. आणि या क्षणाला राज पाटील या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये, या फायनल मॅचमध्ये सध्या सगळीला एक शॉर्ट अँड स्वीट इनिंग खेळतोय,
कारण दोन मोठे फटके 600च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय आणि राजची विकेट आता महत्वाची झालेली आहे. कारण या क्षणाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर सरवली टीमने दिलं तर दुसरा प्रश्न घेऊन कोणगाव टीमही रेडी आहे. अगदी बरोबर. राज सध्या आपण पाहतो डोकेदुखी ठरताना इथे मात्र मिस्टाईम फटका आहे आणि जी चर्चा आपली रंगली होती कॉम बॉक्स मध्ये विकेट महत्वाचं होतं. राज याला आज जावे लागेल डायगॉटच्या आश्रयाला. महत्वाची विकेट, कारण ही विकेट हवी होती सरवली टीमला आणि ती विकेट काढली अजयने. महत्वाची विकेट मिळाली कारण या क्षणाला कुठेतरी हा डिसिजन सरवली टीमला घ्यायचा होता. कारण पहिली 3 षटकं एक्सपेन्सिव्ह आणि 3 प्रमुख बॉलर, बट त्यात नंतर सागरकडे जायचं, अवीकडे जायचं की जयेशकडे जायचा प्रश्न होता. बट विश्वास दाखवला अजय पाटीलवरती आणि निर्णय योग्य राखला. आणि अजयने देखील तो विश्वास साथ ठेवलेला. कारण जो फलंदाज डोकेदुखी ठरत होता त्याचा काटा मात्र इथे दूर साडलेला आहे. आपण बघतोय राज पाटील हा बाद झालेला आहे. न्यू बॅटर नमित पाटील आता मात्र मैदानामध्ये येतोय. लॉर फुटा चेंडू येथे मात्र कव्हर रिझन मध्ये चेंडू टोललेला आहे. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. थोडासा पंबल पाहायला मिळतोय आणि एक रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज थोडीशी ढील दिली गेली होती आणि त्याचा फायदा उचलताना दोन्ही फलंदाज. या क्षणाला या चुका अवॉइड कराव्या लागतील. कारण आत्ताच जर विचार केला मागील ओव्हरमध्ये 2 विकेट, आताही 1 विकेट, त्यात नंतर एक फिल्डिंग साईड म्हणून ना जर तुमचा बॉलरसाठी लाईन आणि लेंथवरती बॉलिंग करतो तर एक फिल्डर म्हणून तुमची जबाबदारी बनते की तुम्हाला आउटफील्डमध्ये रन्स वाचवायचं. त्याकडे थोडं लक्ष द्यावं लागेल. अर्धशतक देखील कंप्लीट होतोय. 51 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात. कट करण्याचा प्रयत्न प्लेअर मिस. इथे मात्र पंच आमच्याकडे बोलतात अतिश पाटील सर वाईटचा इशारा करतात. अव्वंत दोन संघाची धावसंख्या 52. वाईड ऑफ ऑप्शन हा बॉल होता. कारण फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले तर डीप कव्हरला निवा पाटील, त्याचप्रमाणे आपण पाहिले लॉंग ऑफला आपल्याला अवी पाहायला मिळतात. कारण फील्ड प्लेसमेंट ज्याप्रमाणे आहेत त्या प्रकारे बॉलिंग करण्याचा प्रयत्न अतिरिक्त मिळाली. टीम टोटल आता 52. 52 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात. कट करण्याचा इथे देखील प्रयत्न आणि इथे देखील पंचांना बिजी ठेवलं जाते. आपण पाहतोय पंचांचा तोच निर्णय पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आउटसाइड ऑफ स्टंप हाताळण्याचा प्रयत्न जो चांगला आहे मात्र चेंडू जास्तच बाहेर हाताळला जातोय. कुठेतरी चुका होतात. कारण वाईड ऑफ ऑफ बॉलिंग करण्याची मनशा योग्य देखील आहे, पण या क्षणाला थोडी ॲक्युरेसीची कमी पाहायला मिळतं. कारण जेव्हा वाईड ऑफ ऑफ तुम्ही बॉलिंग करता तेव्हा महत्त्वाची गोष्ट राहते की लाईन, आणि लाईनमध्येच मिस्टेक झाली. 53 ऑन द बोर्ड, 53 ऑन द बोर्ड आणि अजूनही या ओव्हरमध्ये काही चेंडू बाकी आहेत. 53 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात. 4थं षटकाचा खेळ सुरू आहे. अजय पाटील 4थं षटक हाताळताना राईट मोडतो स्टंप, पलटी शॉट, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू निघून जातोय या बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. प्रॉपर इम्प्रोवाइज स्ट्रोक. कारण नमितने देखील पाकले ओळखलं की पॉईंट इनफिल्डमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला कोणता खेळाडू नाहीये. डीप कव्हरला निवा पाटील होते. फार मोठा गॅप तिथे होता आणि त्याचा फायदा घेतला नमित पाटीलचा बॅटमधनं. हा जबरदस्त फटका, चौकार. धावसंख्या 57. या षटकामध्ये शेवटचा चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा सामनाकर फलंदाज नमित. याला मात्र उंच लांब नाही. शतक्षक चेंडू खाली नितीन सेपॅन आणि फलंदाज नमित याला जाऊ लागला डगॉटच्या आश्रयाला. आणखी हादरा शिवचरुबा कोण. तरी द्यायची आहे. कारण बघा अंतिम 2 बॉलवरती जरी 2 षटकार जयेशच्या अगेन्स्ट आले असले तरी सुद्धा त्या ओव्हरमध्ये इफेक्टिव्ह होता जयेश. सो दॅट्स वाय अजयवरती जबाबदारी दिली. पण अजयने चांगलीच बॉलिंग केली. कारण 9 धावा खर्च केले आणि 2 इम्पॉर्टंट विकेट अजय पाटीलने काढले. चांगली बॉलिंग अजयकडून आणि 4 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 4 ओव्हरचा खेळता स्कोर कार्ड आहे 57 आणि एका षटकाचा खेळ
अजूनही बाकी आहे आणि येते 6 चेंडू फार महत्वाचे आहेत. कारण तुम्हाला जर आपण विचार केला लास्ट ओव्हरमध्ये जर 12 ते 15 आल्या 70 किंवा त्यापेक्षा जास्त टोटल जर बनवण्यात आलं तर ते कार्य अवघड होणार आहे सरवलीसाठी. त्यासाठी हे षटक इकॉनॉमिकल हवं आहे सरवली टीमला. अगदी बरोबर. एका बाजूला आपण पाहिलं तर जास्तीत जास्त धावा कुठून करण्याचा प्रयत्न फलंदाजी करणाऱ्या संघाकडून केला जाईल, तर धावा कमी देण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजी करणारा संघ करेल. अगदी बरोबर उल्लेख केला. आणि सध्याच्या घडीला जयेशवरती विश्वास का दाखवलाय? पहिलाच बॉल पहा, पडल्यानंतर वळाला. हीच तर ओळख आहे. कटर भरपूर चांगल्या पद्धतीने टाकतो आणि लेफ्टी बॉलर राऊंड द विकेट पडल्यानंतर बॉल जर बाहेरच्या दिशेने एक बॉलर काढतोय तर ती त्याची कला आहे. आणि पहिलाच बॉल आता कन्फ्यूज झाला बॅटर महेश नाईक. जयेश पाटीलचे जे कठोर चेंडू आहेत ते प्रतिस्पर्धी संघासाठी नेहमीच कटकटीचे ठरलेले आहेत. बरोबर. आता टॉप एज बॉल हवेमध्ये विकेट किपर येतात, कॅच पकडली जाईल आणि अंतिम ओव्हरची सुरुवात चांगली झालेली आहे सरवलीसाठी. कारण पहिला बॉल डॉट देन विकेट. उद्या चित्र वेगळं पाहायला मिळेल. उद्या 31 डिसेंबर आहे विशाल. आणि सध्या सगळीला नेहमीच ज्यांना सवय आहे की जेव्हा कठीण परिस्थिती असते ते नेहमीच ग्राउंडमध्ये येतात आणि आजही ते कठीण परिस्थितीमध्येच बॅटिंग करण्याकरिता आलेत. बॅटर संतोष दराडे क्रमांक 8 वरती. संतोष दराडे आपण बोलतोय. डर के नहीं कि बल्कि डट के मुकाबला करना पड़ेगा. आणि दटके ते नेहमीच खेळतात, बट आज ते कार्य होईल का? जेपीने पकडले 2 चेंडू चांगले टाकलेत. आता येत्या क्षणी दराडेने मारला, फिल्डर आखेत आणि कॅच पकडली गेली आहे. थँक्यू डीजे. फटका अतिशय चांगला होता, बट कॅच त्यापेक्षाही जास्त चांगली होती. कारण अंडर प्रेशर डीप मध्ये फायनल मॅच आपण फिल्डिंग करतो. अगोदरच रन्स फार जास्त गेलेले आहेत आणि या क्षणाला डीप मध्ये फिल्डिंग करत असताना एक एक्स्ट्राऑर्डनरी कॅच आपल्याला पाहायला मिळाली करम भंडारीची. उडता करण आपल्याला नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला होता, कारण काही इंचेस आतमध्ये त्याने हा झेल पकडला होता. भंडारीच्या झेल नंतर भंडारा उचलायला हरकत नाही. आणि तोच प्रश्न आहे गुलाल कोणाचा? कारण या क्षणाला दोन्ही टीम्स अगदी जवळचेच आहेत, शेजारी शेजारी बॅटलच सुरू आहे आणि अशा मॅचेस नेहमीच एक्साइटमेंटने भरलेलं असतात. टोटल 57, कारण एकही रन या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेलं नाही आहे. नेक्स्ट बॉल फिरवलाय बॉल, कटर येतोय. तेच मी सांगितले ना की रायटी बॅटर स्पेशली जयेशच्या समोर जेव्हा असतात ना त्याला आणखीन सोपं जातं. कारण पडल्यानंतर बॉल स्पेशली तुम्हाला जर टेनिस बॉल पडल्यानंतर जेव्हा वळतो ना तेव्हा कोणत्याही बॅटरला बॉल टॅकल करणं फार अवघड होतं आणि तेच पाहायला मिळतं या अंतिम ओव्हरमध्ये. नक्कीच आपण बघतोय पिक करणं तेवढंच सोपं नसणार आहे. आणखीन एक फिरवलाय, आणखीन एक डॉट बॉल. क्या बात आहे जेपी. फायनल मॅच आणि फायनल मॅच मध्ये या मोठ्या मंच वरती हा मोठा पंच जयेश पाटीलचा. अंतिम ओव्हर 5 चेंडू टाकलेत, एकही धाव खर्च केली नाहीये, 2 विकेट काढलेत. शेवटचा बॉल असेल या पहिल्या 17 मधला. आता फायनल मॅच मध्ये विकेट मेडन येऊ शकतं का? बिकॉज 5 मध्ये एकही धाव आली नाहीये. अडचणीत सापडताना आपण मध्ये दर्शनाचं खराब प्रदर्शन ढूंढते रह जाओगे, ढूंढू ढूंढू रे साजना अशी स्थिती सध्या आपण मध्ये दर्शन आहे फलंदाजाची. बॉलिंग चांगली झाली आहे, कारण महत्वाची गोष्ट की बॉल जर आपण पाहिले टर्न अँड बाउन्स या गोष्टी तर पाहायला मिळाल्याच, पण त्यासोबत सटीक लाईन आणि लन देखील होती, ती जास्त मॅटर करते. शेवटचा बॉल आय थिंक इनर एज लागली, देन थाईज वरती बॉल बदलला, सिंगल कंप्लीट केली जाईल आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पण जयेशसाठी एकदा जोरदार झाला होऊन जाऊ द्या. काय लाजवाब बॉलिंग केली, जो टोटल असं वाटलं की 70 पर्यंत इझिली पोहोचेल. जयेश पाटीलचा लाजवाब बॉलिंगच्या जोरावरती रिस्ट्रिक्ट केलंय कोणगाव टीमला 58 वरती. लास्ट ओव्हरमध्ये फक्त एकच धाव, 2 विकेट आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. 58 बनवण्यात आलं आणि 59 चा टार्गेट सेट केला टीम शिवचेरुबा कोणने अगेन्स्ट टीम जय हनुमान सरवली.
व्यासपीठावर आपण मान्यवर पाहतोय आणि या मान्यवरांची मानदेले आपल्याला पाहायला मिळते. या सर्व मान्यवरांचा आपण हेतूचे सन्मान इथे करणार आहोत. आपल्याकडे वेळ आहे, जाऊया विशाल पाटील यांच्याकडे. शुभ सन्मान आपण करूया आज या अंतिम दिवसामध्ये या स्पर्धेला भेट देण्याकरिता, शुभ आशीर्वाद देण्याकरिता ज्यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र पोलीस सन्माननीय अशोक बाबासाहेब लोंढे साहेबांचा आपण शुभ सन्मान करीत आहोत आणि सन्मान करण्याकरिता मी नितेश पाटील यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अशोकजी लोंढे साहेबांचा शुभ सन्मान करायचं. महाराष्ट्र पोलीस जनतेच्या सेवेसाठी 24 आवर्स अवेलेबल, नेहमीच समाजामध्ये कोणत्याही घडामोडी घडू द्या, नेहमीच ते या घडामोडींचं समाधान शोधण्यासाठी आपले महाराष्ट्र पोलीस नेहमीच तत्पर असतात आणि महाराष्ट्र पोलीस म्हणून समाजाची सेवा करणारे असे सन्माननीय अशोकजी लोंढे साहेब आज उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण करीत आहोत. आणि सन्मान करण्याकरिता नितेश दादांच्या शुभेच्छा सन्मान केला जातो. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. आज अशोकजी लोंढे साहेब तर आलेत, बट त्यांचे पिताश्री आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित आहेत. सन्माननीय बाबासाहेब लोंढे साहेबांचे आपण सन्मान करीत आहोत, समाजसेवक गोवे. आणि सन्मान करण्याकरिता मी नितेश दादा पाटील यांनाच विनंती करतो आपण आपल्या शुभ बाबासाहेब लोंढे साहेबांचा सन्मान आपण करायचा आहे. कारण महाराष्ट्र पोलीस दलाला एक हिरा बाबासाहेब लोंढे साहेबांनी दिला, तो म्हणजे अशोकजी लोंढे. आणि बाबासाहेबांचे आपण सन्मान धर्मान करीत आहोत. आज त्यांची महत्त्वाची उपस्थिती आहे आणि हा सन्मान नितेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातो. त्यानंतर या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम, द्वितीय तसेच बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीजच्या सर्व ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर्ड झाल्या असे सन्माननीय सरजू पाटील साहेबांचे आपण सन्मान करीत आहोत. आणि सन्मान करण्याकरिता मी हनुमानदादा पाटील यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा. महत्त्वाची उपस्थिती दादांची आहे आणि महत्त्वाचं योगदानही दादांचं आम्हाला लाभलं. कारण या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, त्याचप्रमाणे बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज या सर्व ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर्ड केला सन्माननीय सरजू पाटील साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड झाला आणि त्यांचाही हा शाही सत्कार आपण हनुमानजी पाटील दादांच्या शुभ हस्ते करीत आहोत. महत्त्वाची त्यांची उपस्थिती आहे. त्यानंतर कोणगावचं 40+ क्रिकेट आणि एक कालही त्यांनी गाजवला आणि कोणगावचे एक यशस्वी उद्योजकही आहेत दीपक दादा मुकादम, दादांचे आपण सन्मान करीत आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी पुन्हा एकदा हनुमान दादांनाच विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. दीपक दादांचा सन्मान केला जातो. त्यानंतर दीपक दादा मुकादम साहेबांचा सन्मान केला जातो. आणि त्यानंतर आकाश दादांचे पिताश्री आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित आहेत सन्माननीय रमेशजी पाटील साहेब, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी हनुमान दादांनाच विनंती करतोय आपण आपल्या शुभ असे रमेशजी पाटील साहेबांचा सन्मान आपण करायचा. रमेशजी पाटील साहेबांचा सन्मान केला जाईल. त्यानंतर दिलीपजी पाटील साहेबही उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. प्रेक्षकांची अफाट गर्दी, कारण शेजारी शेजारी बॅटल आहे आणि बॅटल देखील इंटरेस्टिंग आता झालेली आहे, कारण हा 59चा चेज असेल. ओपनर्स देखील दाखल होतात, बट काही शुभ सन्मान आम्ही कव्हर करीत आहोत. दिलीप काथोड पाटील साहेबही उपस्थित आहेत, त्यांची महत्त्वाची उपस्थिती, त्यांचे मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आणि आता मॅचकडे वळूया. हिमांशू पाटील यांच्याकडून हर्षल आता गोलंदाजीला यानंतर येणारच आहे, त्यासाठी ॲडव्हान्समध्ये पारितोषिक आलेलं आहे. हॅट्रिकसाठी तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि प्रत्येक विकेटसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. चेक. सन्माननीय दिलीप काथोड पाटील साहेबांचे आपण सन्मान करीत आहोत. हनुमान दादांच्या शुभ हस्ते सन्मान निर्माण केला जाईल. आज त्यांची महत्त्वाची उपस्थिती आहे. आणि नक्कीच हर्षद दादा चौधरी, सरजू दादा पाटील आणि नितेश दादा पाटील आणि सनीश दादा पाटील यांचे जे कटआउट आहेत, त्यांना जर एखादा बॅटर मोठा फटका खेळतो आणि बॉल डायरेक्टली त्या कटआउट्सला हिट होतो, तर हर्षद दिलवान जय पारदे गोवे टीमच्या वतीनं 1,111 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. दर्शन पाटील आणि जय वाघे यांच्याकडून एक सोळा संधी आपण मध्ये कल्पेशसाठी. दर्शन वाघे आणि जय पाटील यांच्याकडून संध्याकाळची मेजवानी असणारे
कल्पेशसाठी कल्पेश पाटीलने जर षटकांची हॅट्रिक पूर्ण केली तर ही मेजवानी दिली जाईल. आणि तसेच स्वप्नीलजी चौधरी जे एक यशस्वी उद्योजक आहेत सरवलीचे, त्यांनीही सांगितलं की जर सिक्सर हॅट्रिक कल्पेश पाटीलने कंप्लीट केली तर 1000 दिले जातील. यावेळी चेंडूला भिरकॉन दिलेला आहे. मिस टाइम फटकामध्ये क्षेत्ररक्षक दुरून चेंडूमध्ये पोहोचताना हे पाहू शकता आपण. कॅच सोडलेले आहे, हात आहे लेकिन मूळ नाही लगा. आणि हा दिलेलं जीवदान कदाचित मागणं ठरू शकतोय ते शिव चेरोबा कोण या संघाला. आपण पाहतोय आव्हान ठेवलं गेलं ते 59 धावांचं 59च्या लक्ष्याचं पाठलाग अंतिम सामन्यामध्ये जनमन सरवले या संघ आपल्या होम ग्राउंडवर आहे आणि एका षटकारासाठी देखील मेजवानी असणार आहे. जय पाटील आणि दर्शन वाघे यांच्याकडून परेश कल्पेश साठी मेजवानी असणार आहे. कल्पेश साठी नक्कीच सुवर्ण संधी असणार आहे. इथे मात्र इनफिल्डच्या वरून मिडॉनच्या डोक्यावर चिरून निघून जातोय लॉंग रिझर्व मध्ये शतक्षित सज्ज आहे. क्या बात आहे, अतिशय चांगले शतक्षम पाहायला मिळतोय. एकने रोका दुसरीने फेका रिले फिल्डिंगचा नजर आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी महत्वाच्या 2 धावा सेव्ह करताना क्षेत्ररक्षक प्रशांत आणि कल्पेश ही सर्व जोडी मैदानामध्ये जर्मन सरुली संघाकडून लक्ष ठेवलं गेले ते 59 धावांचं पहिले षटक मार्गस आहे. अनिकेत आपण बघतोय पहिले षटकात आलताना मेगा फायनल ग्रँड फिनाले अपन बघतोय जय बरदेव गोवे चषकामधील या 2 संघामध्ये. देखते आज की शाम किस टीम के रहते नाम, लेकिन गोवे क्रिकेट के सुहानी शाम आप सभी के नाम. केवळ चेंडूला दिशा दिली आपण पाहतोय एक सिंगल साठी सिंगल स्ट्राइक रोटेट करतोय फलंदाज प्रशांत आणि सिंगल सर्वली संघाची धावसंख्या पोहोचते 4 वर. खरं तर 2 षटके अविज चौधरी आणि सागर भोईरची मागणी ठरली होती. त्यानंतर आपण बघितलं जयेश पाटील त्यानंतर अजय पाटील यांनी काही कमबॅक करून दिलेलं आहे. जी धावसंख्या असं वाटलं होती की 70 प्लस जाईल, त्या धावसंख्येला अंडर 60 म्हणजे 60च्या आतमध्ये ठेवण्याचं काम या गोलंदाजाने केलं होतं. मात्र हे देखील चांगलं लक्ष आपण पाहतोय सरुली संघासमोर ठेवलेलं आहे. शिव चेरोबा कोण संघाने आज खूपच प्रभावित कामगिरी केलेली आहे. अनिकेत बॉलिंग ट्रॅकवर इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेलं आहे. हवाई फायर आणि हा चेंडू जातोय सरळ सीमाच्या बाहेर. कल्पेशच्या बॅटमधून षटकार आणि मेजवानी देखील लागू होतोय जय पाटील आणि दर्शन वाघे यांच्याकडून. आणि हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा पारितोषिक जय पाटील आणि दर्शन वाघे यांच्याकडून. क्या बात आहे. धावसंख्या 6 ने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 10 धावा पिक्चर अभी बाकी मेरे दोस्त दाखवून देताना आपण बघतोय कल्पेश पाटील हा फलंदाज. होम ग्राउंड आहे आपण पाहतोय नेहमीच्या ग्राउंडवर जर्मन सरोली संघाचा धमाका राहिलेला आहे. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. या ग्राउंडवर नेहमीच सरोली संघाने चांगली कामगिरी केलेली आहे. अनिकेत बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सामना फलंदाज कल्पेश पाटील. पुन्हा एकदा दे घुमा के चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्कोर मधून सीमा बार 10 का दम दाखवते ना कल्पेश पाटील. टिट फॉर टॅट दशात तशी सुरुवात आपण पाहतोय ती जर्मन सरुली संघाकडून 59 धावांचं लक्ष आहे. 5 षटकाचा सामना आहे आणि ज्याप्रमाणे सुरुवात खरे तर हवी होती त्याप्रमाणे लक्षात घेऊन सुरुवात इथे जर्मन सरुली संघाच्या दोन्ही सलामीच्या फलंदाजाकडून पाहायला मिळते. खास करून आक्रमक होताना आपण बघतो कल्पेश वाटेला फलंदाजाला पॉप्युलर षटक आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना पाहायला मिळतोय. यावेळी मात्र लॉप केला चेंडूला लापटेट फटका शतरक्षक बनेल प्रेषक आणि चेंडू निघून जाईल सीमा बार. इथे मात्र आपण पाहतोय थोडस इंजर्ड झालेला आहे क्षेत्ररक्षक. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता मात्र पाहूया पंचायत काय इशारा येतोय. हा चौकार
थोड्याच वेळा त्या क्रीडा नगरीमध्ये आमच्या या स्पर्धेमध्ये आगमन होलं आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज मित्रांनो आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहेत. दर्शन निलेश भरनुके यांचं, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी स्पॉन्सर केले गेले. आमचे या सामना ट्रॉफी स्पॉन्सर दर्शन निलेश भरनुके यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. अगदी थोड्याच वेळात विद्यमान उपसरपंच रांजनोलीचे आणि जिल्हा परिषद निवडणूक देखील येत आहे आणि भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्यांच्याकडे पाकले जातं सर्वांनी किरणजी ठाकरे साहेबांचे देखील थोड्याच वेळात शुभ आगमन होतं. हा चौकार आहे, आपण बघूया प्रयत्नांचे पराकाष्ठा तिथे केले गेले होते. आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह करताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चौकार आहे आणि या क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. कोणगाव आपण जास्त वेळ खर्च करायचा नाही. दरम्यान कोणगावचे रोशन म्हात्रे साहेबांचे ते आगमन होते आणि त्यांना देखील विनंती असेल की आपण व्यायाम आपला देखील हर्षद इलेवन जय परदेव क्रिकेट संघ गोवे आयोजित जय परदेव गोवे चषक 25-24 मध्ये हार्दिक स्वागत आहे. अंतिम सामना आपण महामुकाबला पाहतोय. मेगा फायनल ग्रँड फिनाले या एका बाजूला शिवचरोबा कोण तर दुसऱ्या बाजूला जनमन सरवली. आजची सायंकाळ कुठल्या संघाचे नावे राहील पाहावं लागेल. या चषकावर कुठला संघ नाव कोरेल हे पाहावं लागेल. क्षेत्ररक्षण सजवायचं आपल्याला पुन्हा एकदा सूचित केलं जाते कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. पहिल्या षटकात समाप्ती तर धावसंख्या 18. आपण जर तुलना केली तर कोणगाव संघाची जी इनिंग सुरू होती त्या इनिंग मध्ये देखील पहिल्या षटकामध्ये 18 धावाच पाहायला मिळाल्या होत्या आणि इथे देखील 18 धावा पाहायला मिळालेल्या आहेत. तेव्हा देखील गडी बाद झाला नव्हता आणि इथे देखील गडी बाद झालेला नाही. म्हणजे नेक टू नेक फाईट, हेड टू हेड मुकाबला सध्या पाहायला मिळतोय. जो झेल सोडला गेलेला आहे तो कदाचित टोचत असेल आता मात्र कोण संघाच्या क्षेत्ररक्षकांना कोण संघाच्या संघनायकाला. कारण झेल सोडल्यानंतर मी नेहमीच म्हणतो की मेलेल्या कोंबड्याला आगीचं भय नसतं. आणि ऑनेस्टली तुम्हाला जर सांगायचं झालं तर इट्स पार्ट ऑफ द गेम. या गोष्टी मोस्ट ऑफ टाइम्स क्रिकेटमध्ये घडतात, बट घडल्यानंतर खऱ्या अर्थाने तुमची परीक्षा सुरू होते की जे घडलंय ना आता त्याला बाजूला ठेवून पुढे काय करायचं याचा विचार तुम्ही करू शकता की नाही. तिथनं ती सुरुवात होते. आता सेकंड ओव्हर राज पाटील राऊंड विकेट. राजचा पहिलाच बॉल वाईड ऑफ स्टंप जागा आणि प्रशांत पाटीलला जर तुम्ही जागा द्याल तर बॉलला तो त्याची जागा दाखवतो. बॉलला पाठवलं डीप कव्हरला 4. अनिल विष्णू पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. उद्योगपती आहेत गोवे गावचं. मी साहेबांना विनंती करतो आपण मंचावरती यायचं. आपलं जय पारदेव चषक 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. फटका चांगला आला, वाईड ऑफ ऑप्शन जागा दिली होती आणि त्याचा फायदा प्रशांत पाटीलने घेतला. चौकार येतो त्याचा बॅटमधनं, बट कल्पेश पाटीलला दिलेलं जीवनदान फार टोचले आतापर्यंत टीम कोणगावला. कारण बघा जो बॅटर कदाचित 0 वरती डगआउटवरती असतात त्या बॅटरचा बॅटमधनं 1 षटकार 2 चौकार. पुन्हा एकदा उडवला फटका ऑन द राईज. बॉल मध्ये आत्ताही मिस्टेक आणि मिस्टेकच्या जोरावरती हा की बॉल जाईल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन 4. मोका पिद्यावर चौका पिद्या आपण पाहतोय. या सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रांजनोली गावचे विद्यमान उपसरपंच, एक युवा दमदार नेतृत्व आणि जो समाजसेवेचा वारसा सर्वांनी विनोदजी ठाकरे साहेबांनी जपला त्या वारसेला पुढे नेण्याचं कार्य अगदी आपल्या पिताश्रींच्या पावलांवरती पाऊल ठेवून आज समाजसेवा असो किंवा राजकीय क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये फार मोठी भरारी ज्यांनी घेतलेली आहे विद्यमान उपसरपंच रांजनोलीचे सर्वांनी किरणजी ठाकरे साहेबांचे शुभागमन झालेलं आपले सहर्ष हार्दिक स्वागत आहे जय पारदेव चषक 2025 मध्ये. मॅचकडे वळूया आणि दरम्यान हलक्या हातानेच खेळायचं होतं प्रशांतला. इनर एजदन थाईजवरती बॉल बदलला, मिळेल सिंगल आणि सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 27-27. आपण बघतोय व्यायपीठाचं हे दृश्य आपण नुकतंच पाहिलेलं आहे. नुकतंच विराजमान झालेल्या मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे.
आव्हान ठेवलं की ते 59 धावांचा गेम स्पीडअप करायचा आहे. जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. दुसरं षटक मार्गस्थापनमध्ये राज पाटील राज बावल्या सिटी फॉर्मॅटमध्ये महिंद्रा स्पोर्ट्स संघाकडून देखील त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. चांगली कामगिरी त्याची नेहमीच राहिलेली आहे. आणि मला ती शोएल नवाब बॅकची मॅच आठवते जिथे आय थिंक 6 मध्ये 6 डिफेंड केल्या होत्या राज पाटीलने सिटी ओपन फॉर्मॅटमध्ये. पॅनवरती टाकलाय, दिशा खराब, अतिरिक्त रन. वाईटचा इशारा आणि या संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. सिंगलने पोहोचते ते 28 वर. बघा फार वेगाने आता विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे टीम हनुमान सरवली. ते म्हटलं जातं ना की माणूस एक व्यक्ती कधीच वाईट नसतो, त्याची वेळ वाईट असते. बट वाईट वेळेमध्ये जो लढतो झगडतो यश त्याच्या पदरात पडतं. कारण या सीझनमध्ये परफॉर्मन्स जर आपण सरवलीचा पाहिला तितकासा खास नव्हता, बट या स्पर्धेमध्ये लाजवाब कामगिरी आतापर्यंत राखलेली आहे. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, प्लॅन मिस, येतोय डॉट. धावसंख्या स्थिर धावपैकी पाहायला मिळते ते 28 धावा. 59 या लक्ष्याचा पाठलाग ज्याप्रमाणे करायला हवा विशाल त्याप्रमाणे केला जातोय. नक्कीच डेंजर झोन मध्ये मला वाटतं गोलंदाज चेंडू डिलिव्हर केल्यानंतर जात आहे. पंच देखील दर्शवतात आणि त्याकडे थोडं लक्ष द्यायचं राज पाटील. बिकॉज बॉल डिलिव्हर केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली अंपायरच्या समोर आल तर लेग बिफोर विकेट, कॉट बिहाइंड द विकेट देणं अवघड आहे. नेक्स्ट बॉल बॅकफूट वरती जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कट. बॉल चालला डीप पॉइंटला. 4. मध्ये आता करायच्यात 27. रिक्वायर रेट 10 पेक्षा देखील आता कमी आहे. नेक्स्ट बॉल फुल टॉस आणि फुल टॉस बॉल वरती फुल टोल षटकार. कल्पेश थांबायला तयार नाही. जो झेल सोडला गेला होता नक्कीच तो झेल आता खूपच महागडा ठरतोय शिवचोरबा कोण संघाला. आणि ज्यावेळी आपण बघितलं तर हाच सामना तर अजूनही शेष आहे. मात्र मजबूत स्थितीमध्ये सध्या सरवली संघ पाहायला मिळतोय. आता मंगेश विचार करत असेल ती कॅच नव्हती मित्रा, ती मॅच होती. कारण जो बॅटर 0 वरती डगआउट मध्ये असतात तोच बॅटर आता या फायनल मॅच मध्ये सध्याच्या घडीला हिरो बनलाय. सरवली टीम साठी संधी मिळाली कल्पेश पाटील आणि त्या संधीचा फायदा त्याने घेतला. सिक्सर हॅट्रिक साठी स्वप्नीलजी चौधरी यांच्याकडनं 1000 आहेत कल्पेश पाटील यांच्यासाठी. पण ज्या प्रकारे ते खेळतात असं वाटतंय की मॅच समाप्त झाल्यानंतर कॅश प्राईजचे ते हकदार आहेतच. पण या क्षणाला अडचणीमध्ये टीम शिवचेरोबा कोण, कारण चेंडू शिल्लक येते 18 आणि 18 मध्ये आता डिफेंड करायचं आहे. टीम टोटल 38 आणि जिंकण्याकरिता आता करायचं 21. समीकरण फार सोपं झालं कारण बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल ऑलमोस्ट 12 रन पर ओव्हर करायचा होता. बट तोच रिक्वायर रेट आता 7 रन पर ओव्हर वरती आला. त्याचं कारण हे राखलं की कल्पेश पाटील बरसला पहिल्या 2 षटकांमध्ये. काय जबरदस्त बॅटिंग, पहिल्या 12 चेंडूंने आता 12 वाजवलेत फिल्डिंग साईडचे. बट स्टील 18 मध्ये 21 अजूनही बाकी आहेत. प्रत्येकी विकेटसाठी हर्षलला हिमांशू पाटील यांच्याकडनं 1000 आहेत आणि विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली तर 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. हर्षल पाटील मागील सामना मला आठवतं 4 विकेट फक्त 1च धाव एका षटकामध्ये त्याने हा जबरदस्त काम करून दाखवला होता. आणि याही मॅच मध्ये तसंच काही तो जर करू शकला तर कमबॅक पॉसिबल आहे. अदरवाईज टीम सरवली अगदी वेगाने या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने चाललेली आहे. इथे पोहोचलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय हलगच आणि इथे आपण मध्ये सॉफ्ट डिसमिसल गेल याचा समाप्त होतोय खेळ. प्रशांत पाटील बॅक टू पॅव्हलियन.
आणि खऱ्या अर्थाने कुस्ती क्षेत्रामध्ये संपूर्ण गोवे गावचं ज्यांनी नाव संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये प्रसिद्ध केलं असे दीपकदादा पाटील यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समोर भीमदादा पाटील त्यांचंही आगमन झालं आहे. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण यायचं माणसावरती आपलं जय पारदेव चषक 2025मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. बघा या क्षणाला तुम्हाला सर जर प्रामाणिकपणे सांगायचं झालं ना तर समीकरण अवघड नाही आहे, स्कोर कार्डचा दबाव नाही आहे. या क्षणाला जर शांतरित्या जर सर्वली टीम खेळली सिंगल डबल स्ट्राईक रोटेट केली तरी सुद्धा हे समीकरण चेंज होऊ शकतं. पण हे जे असे फटके येतात ना या क्षणाला हे फटके त्यांना अडचणीमध्ये टाकू शकतात. अगदी बरोबर आपण उल्लेख केला. अगदी डोक्यावर बर्फ ठेवून फलंदाजी इथे करावी लागेल. गोलंदाज हर्षल ज्यांनी दसकत दम दाखवलेला कारण 10 विकेट या स्पर्धेमध्ये त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि अतिश भांबरेनंतर पहिला असा गोलंदाज यंदा जगामध्ये पाहतोय ज्याने एकाच स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक देखील पूर्ण केलेले आहेत. तसेच सन्माननीय रोशनजी घरत सावंत देखील शुभ आगमन झालं आणि बॉल मध्ये कुमार येतोय कॅच पकडेल बॅक टू बॅक झटके 11 विकेट प्राप्त करणार आपण बघतो हर्षल म्हात्रे विकेट टेकर गोलंदाज सर्वाधिक विकेट हायस्ट विकेट टेकर गोलंदाज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. तब्बल 11 विकेट त्यांनी झटकावलेले आहेत. तसेच सन्माननीय रोशनजी घरत साहेबांचं देखील शुभ आगमन झालं आपले सहर्ष हार्दिक स्वागत. कुस्ती क्षेत्रामध्ये गोवे गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ज्यांनी प्रसिद्ध केलं असे दीपकदादा पाटील सन्माननीय रोशनदादा घरत आणि तसेच भीमदादा पाटील या सर्व मान्यवरांचं शुभ आगमन झालेलं आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि सध्याचा घडीला ना परिस्थिती अवघड नाहीये बट अशी बॅटिंग झाली तर अवघड होऊ शकते. बॅक टू बॅक 2 विकेट आणि विकेट हॅट्रिकवर पुन्हा एकदा हर्षल पाहायला मिळतोय. या अगोदरच या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक पूर्ण केलेले आहेत आणि तिसरी विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय तर एक विक्रम पाहायला मिळेल. ग्रामीण क्रिकेट इतिहासामध्ये असा पहिला गोलंदाज बनेल ज्याने एका स्पर्धेमध्ये 3 विकेट हॅट्रिक पूर्ण केलेले आहेत. विकेट हॅट्रिकवर गोलंदाज हर्षल म्हात्रे पाहायला मिळतोय. आतापर्यंत 11 विकेट त्यांनी प्राप्त केलेले आहेत. कारण कधी कधी काय होतं की परिस्थिती वाईट और चांगली नसते, परिस्थिती आपल्या कार्यानुसारही चांगली आणि वाईट बनते आणि या क्षणाला हे जे 2 विकेट आलेत ना ते त्रासदायक आहेत सरवलीसाठी कारण आता 16 मध्ये करायचं आहेत 21 हॅट्रिक बॉल असेल आणि हॅट्रिक बॉलचा सामना करेल फलंदाज सागर भोईर. सागर भोईर आपण पाहतोय सध्या फलंदाजी करताना स्टेप मध्ये बिघाड पंच निखिलेश बाजागे सरांचा डेड बॉलचा इशारा होतोय. हॅट्रिक बॉल आहे आपण बघतोय ह्याने हॅट्रिक चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज झालेले आहे फलंदाज सागर भोईर. धावसंख्या स्कोरवर स्थिर आहे 38 धावा. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. अतिरिक्त करण्याचा प्रयत्न तर केला जातो ही गरज आहे का लेगबाज इशारा होतोय पंचांकडून. आता 15 मध्ये करायचे आता 20 धावा 15-20 समीकरण स्टील बघा अजूनही जर आपण विचार केला तर 8 विकेट हातामध्ये आहेत. सरवली टीम अजूनही या मॅचमध्ये पुढे जरूर आहे बट जे 2 विकेट या ओव्हरमध्ये हर्षलने काढले त्यातून विकेट्सनी ना हा विश्वास जागृत झाला की अजूनही सामना संपलेला नाही आहे, अजूनही आपण कमबॅक करू शकतोय. आणि चर्चा तिथे हेमंत देखील करत होता हर्षलसोबत की या क्षणाला जर कल्पेशची विकेट मिळू शकली तर कमबॅक होऊ शकतो. बट कल्पेश ज्या प्रकारे खेळतोय कल्पेश खेळला तर नो डाऊट हा सामना तो घेऊनच जाईल. अगदी बरोबर कारण महत्त्वाचं विकेट आहे कल्पेशच्या रूपाने आपण पाहतोय ज्यांनी आपण बघितले तर चांगली झूज दिलेली आहे. अगदी 1 मॅन आर्मीचा रोल त्याने निभावलेला आहे. रिव्हर्स फटका आणि ते जो करतोय ते चांगलंच करतोय आपण पाहतोय. हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार बॅकवर्ड पाहणे जर बदलून हा चौकार. की जेव्हा आपला बॅटिंग मध्ये दिवस असतो ना आपण जिथे बॅट फिरवतो तिथेच बॉल पडतो आणि सध्या सगळीला तशीच बॅटिंग सुरू आहे कल्पेश पाटीलचे. कलात्मक फटका चौकार आणि चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ती 43 वर 59 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतो जनमन सरवली संघ आणि कल्पेशची कल्पकता पाहायला मिळते. जसा चेंडू त्याचा समाचार अगदी चेंडूच्या मॅरिटनुसार तो फलंदाजी करतोय. इथे मात्र दिशा भरकटताना गोलंदाज पंचादशावर वाईट वेग भन्नाट मात्र दिशेवर नियंत्रण पाहायला मिळत नाही. आणि तसेच आवर्जून मला उल्लेख करावासा वाटतोय कैलासवासी अनुबाई काशीनाथ पाटील कैलासवासी काशीनाथ महादू पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय दीपकजी पाटील साहेबांकडूनही 3,333 रुपयाचं महत्त्वाचं योगदान
या स्पर्धेमध्ये आम्हाला आलेलं आहे. मी त्यांचे विशेषतः आभार व्यक्त करतोय संपूर्ण हर्ष दिलं जय पारदे गुवे टीमच्या वतीनं आणि सर्वांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत. इथं समोर खेळल्या चेंडूला चेंडू निघून जाते सीमा पार 6 धावांसाठी षटकार. आठ इतके दिवस झाले पाहत होते कल्पेश पाटील की कधी आपण फायनल पर्यंत पोहोचू, कधी आपल्याला चॅम्पियन बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल आणि आज संधीचं सोनं करतात. हो 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 एवढा या आणि या षटकाराने आता मात्र सामन्यामधील हवा काढून टाकलेली आहे कल्पेश पाटील आणि कारण इथून सरवली संघाला चॅम्पियन बनण्यासाठी फक्त आणि फक्त आपण बघूया इनमीन 3 धावांची आवश्यकता. धावसंख्या अब तक 56. थँक्यू डीजे थँक्यू. तसेच पंकज दादा भोईर आणि संदीप दादा भोईर ज्यांच्या वतीनं आपल्याला स्पर्धेमध्ये सर्व सन्मान चिन्ह स्पॉन्सर्ड झालेलं त्यांचे शुभ आगमन झालं. आपले सहर्ष हार्दिक स्वागत. बट कल्पेश पाटीलचा बॅटिंगने हे सुनिश्चित जरूर केलं की चॅम्पियन बनण्याचं स्वप्न आज सरवली टीमचं डेफिनेटली कंप्लीट होणार आहे. इनमीन 3 धावांची आवश्यकता आहे. वैयक्तिक आपण पाहतो 41 धावसंख्या करतो फलंदाजी करतो कल्पेशाची कल्पकता पाहायला मिळते. काय बॅटिंग राहिली, काय बॅटिंग राहिली कल्पेश पाटील या फायनल मॅच मध्ये. टार्गेट इतका सोपा नव्हता. 59चा चेज होता बट 59 चेज करत असताना एक एंड सांभाळून खेळला, लढला झगडला आणि आपल्या टीमला आता अगदी उभंच केलं दाराजवळ विजयाचा. फक्त करायच्यात रन्स आता जिंकण्याकरिता 3 धावांची आवश्यकता, फक्त 3 करायचं. आता एकमेव प्रश्न बाकी आहे की हा सामना सरवली टीम किती लवकर जिंकेल. गेले अनेक वर्ष कल्पेश पाटीलचा चांगला खेळ आपण सरवली टीमसाठी पाहिला पण आज त्याच खेळाडूने पुन्हा एकदा जुनं ते सोनं आणि आज काय जबरदस्त खेळी लागली. 3 धावांची आवश्यकता. फुल लेंथ बॉल ड्राईव्ह केला, बॉल दरम्यान चाललाय लॉंग ऑफला बॉल फील्ड होतो आणि तसेच भरत पाटील साहेबांकडनं कल्पेश पाटीलसाठी 500चं कॅश प्राइजही आलेलं आहे. आणि अखेरता ज्या क्षणाची वाट सरवली टीम पाहत होती तो क्षण आता आलाय. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्याकरिता, या स्पर्धेवर नाव कोरण्याकरिता. स्वीपचा फटका आणि हा फटका विजयाचा. अशा प्रकारे सामना समाप्त. जय पारदेव चषक 2025 चॅम्पियन इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. आता नावाचा पुढे एक ट्रॉफी लागली आहे. जय हनुमान सरवली टीम ठरली आहे चॅम्पियन. जय पारदेव चषक 2025 ची.